माझं नाव शिवम आहे. कारण मी कुठल्याही साधारण कुटुंबातून नाही, तर अशा घराण्यातून आलो आहे जिथे प्रत्येक माणसाचं नाव आणि प्रत्येक निर्णय ही बातमी व्हायची. माझे वडील एक यशस्वी उद्योजक होते, शिवम ग्रुप ऑफ कंपनीचे मालक, आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यांच्या स्वप्नांचा वारसदार होतो. घरात 2 बहिणी होत्या असं म्हणायला, पण त्या सुद्धा माझ्या शब्दालाच अंतिम मानायच्या. मी जे बोलायचो तेच शेवटचं मानलं जायचं. विद्यापीठात माझी ओळख फक्त माझ्या गुणांमुळे नव्हती, तर माझं वागणं, माझा रुबाब, राहणीमान हे सगळं मला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवायचं. आणि खरं सांगायचं तर मला या सगळ्यांची सवयच झाली होती. पण गर्व कधीच केला नाही, कारण बाबांनी एकच गोष्ट शिकवली होती, जो वर बसलेला असतो त्याने खाली बसायची सवय ठेवू नये. बोलण्याची पद्धत असावी. विद्यापीठ संपताच मी बाबांचा व्यवसाय हातात घेतला. मीटिंग, फायली, निर्णय सगळं माझ्या हाती आलं, आणि माझ्या निर्णयांनी कंपनीला केवळ नफा नाही तर प्रतिष्ठाही मिळवून दिली. लोक म्हणायचे, शिवममध्ये नेतृत्व गुण जन्मजात आहेत. मी फक्त हसत असायचो आणि पुन्हा माझ्या कामात गुंतायचो. माझी आई मात्र अगदी वेगळी होती. ती घरातच होती, प्रेमळ, धार्मिक आणि पारंपरिक विचारांची. ती सतत म्हणायची की माझं लग्न अशा मुलीशी व्हावं जी घर सांभाळू शकेल, नवऱ्याची इज्जत करेल, मॉडर्न नसावी पण सोजवळ असावी. ती म्हणायची, शिवम बेटा, दौलत सगळ्यांकडेच असते, पण सन्मान आणि शांतता तीच मुलगी देते जिला घर चालवता येतं. मी हसत हसत म्हणायचो, आई, अजून वेळ नाही आलाय या गोष्टींसाठी. ती म्हणायची, वेळ कधी असतो का? तुम्ही मानलात की वेळ येतो. ती प्रत्येक वेळी मला लग्नासाठी मनवायचा प्रयत्न करायची. प्रत्येक आठवड्याला कुठली तरी नाते जमवणारी मावशी एखाद्या नवीन मुलीबद्दल सांगायची, खूप सोजवळ आहे, बोलायला चांगली आहे, आणि लग्नानंतर तुझा बिझनेसही सांभाळू शकते. मी ऐकायचो, गप्प बसायचो आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरायचो. मलाही समजत नव्हतं की मी खरोखर कोणाची वाट बघतोय का नाही. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक गोष्ट स्पष्ट होती, मला अशी बायको नको होती जी सतत पार्ट्यांमध्ये फोटो काढते, फोनवरच झेपलेली असते किंवा प्रत्येक गोष्टीत नवऱ्याशी स्पर्धा करते. मला हवी होती एक गोंडस, शांत, लाजरी मुलगी जी कमी बोलेल पण मन जिंकेल, जी माझ्यासाठी वेळ काढेल, शांतपणे माझ्या बाजूला बसून चहा पिऊन मला शांततेचा श्वास देईल, जी मला या गोंगाटातून बाहेर काढून एका सुसह्य आयुष्यात नेईल. एक दिवस बाबा माझ्या खोलीत आले, हातात काही फायली आणि चेहऱ्यावर नेहमीसारखी गंभीरता. म्हणाले, शिवम, व्यवसायात तुझं स्थान कौतुकास्पद आहे, पण आईला असं विचार करत ठेवू नको. मी म्हणालो, पप्पा, मी त्रस्त नाही, पण अजून मला शांती मिळाली नाही. ते म्हणाले, बेटा, काही निर्णय मनापासून नाही तर वेळेच्या मागणीनुसार घ्यावे लागतात. तुझी आई जे म्हणते ते फक्त तुझ्या भल्यासाठी आहे. मी गप्प बसून मान हलवली. पप्पा कधीच माझ्या निर्णयात हस्तक्षेप करत नव्हते, पण जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्यांच्या बोलण्याला वजन असायचं. पुढच्या दिवशीच ती मावशी घरात आली. हातात एक फाईल होती आणि त्यात एका मुलीचा फोटो. शिवम, एक नजर तरी टाक, उरलेला निर्णय आम्ही सगळे घेऊ. मी हसलो आणि म्हणालो, जर निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे तर फोटो दाखवण्याची काय गरज? मावशी नाराज झाली, म्हणाली, शिवम, तुला नीट बोलता येत नाही का रे? आणि लगेचच हसून म्हणाली, राहू दे, मुलांना मुली आवडतच नाहीत, त्यांना तर एखादी फिल्मी लव्ह स्टोरीच हवी असते. मी मनातच थोडा त्रासलो, पण काही बोललो नाही, कारण मलाच समजत नव्हतं की मी ज्याचं स्वप्न पाहतोय तिला कधीच पाहिलं नाही, फक्त मनातल्या मनात अनुभवतोय. त्या दिवशी सूर्य नेहमीसारखाच उगवला होता, पण मला कुठे माहीत होतं की हाच दिवस माझ्या आयुष्यात ती प्रकाशाची किरणं घेऊन येईल, जी वर्षानुवर्षे विझलेली होती. मी गाडीतून उतरलो. हातात काही शॉपिंग बॅग्स होत्या. गेटवर नेहमीचे ते 2 जुन्या वयाचे चौकीदार उभे होते. त्यांनी मला पाहिल्यावर हसून नमस्कार केला. मी त्यांच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला आणि आत प्रवेश केला. मैदानात मुले खेळत होती. काही मुली दोरी उडी खेळत होत्या. लहानग्यांची गर्दी स्लाइडवर होती, पण माझं लक्ष एका कोपऱ्यात थांबून गेलं. एका झाडाच्या सावलीत पांढऱ्या दुपट्ट्याने झाकलेली एक मुलगी काही लहान मुलांच्या मध्ये बसलेली होती.
तिचा चेहरा ऊन आणि सावलीत लपलेला होता, जणू एखादं अपूर्ण स्वप्न. ती मुलांशी काहीतरी बोलत होती. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिचा आवाज माझ्या कानांपर्यंत पोहोचला नाही, पण तो क्षण मात्र माझ्या हृदयात खोलवर उतरला. मी काही वेळ तसाच उभा होतो. हातात बॅग होती, पण नजर तिच्यावरच स्थिरावली होती. पहिल्यांदाच मनाने स्वतःवर ताबा हरवला आणि स्वतःलाच विचारलं, ही कोण आहे? मुलांनी मला पाहिलं आणि ओरडतच माझ्याकडे धावत आले. शिवम भैया आले. मी हसत बॅग खाली ठेवली आणि त्यांच्याबरोबर बसलो. त्यांना चॉकलेट्स दिल्या, कपडे दाखवले, पुस्तकं वाटली. पण माझं मन अजूनही त्या पांढऱ्या दुपट्ट्याच्या मुलीकडेच अडकून पडलं होतं. मुलांच्या हास्याच्या गोंधळात मी पुन्हा तिच्याकडे नजर टाकली, तर ती मुलगी मला बघत होती. क्षणभर आमच्या नजरा भिडल्या आणि तिने लगेच नजर खाली वळवली. नंतर ती मुलांमधून उठून आत गेली, अगदी हळूहळू, जणू एखाद्या वाऱ्याच्या झुळकीत फुललेलं फूल. मला जाणवलं की माझ्यात काहीतरी बदललं आहे. शिवम, तू खरंच प्रभावित झालास का? मी मनात विचार केला आणि संधी साधून एका कर्मचाऱ्याकडे विचारलं, ही मुलगी कोण आहे जी आत्ता आत गेली? त्याने उत्तर दिलं, सर, ही रोजच इथे येते, मुलांबरोबर वेळ घालवते, त्यांच्यासाठी वस्तू घेऊन येते, खूप काळजी घेते. मी म्हणालो, नाव काय आहे तिचं? मी थोडासा अधीर होऊन विचारलं. तो म्हणाला, सर, आम्ही सगळे तिला दीदी म्हणतो. तिने कधीच तिचं नाव सांगितलंच नाही. खूपच सोज्वळ आणि शांत स्वभावाची मुलगी आहे. माझ्या मनाला जणू कुणीतरी दिलासा दिला होता. जी मुलगी बाहेरून इतकी कोमल आहे, ती आतून किती सुंदर असेल. त्या दिवसानंतर जणू माझं वेळापत्रकच बदललं. जिथं आधी अनाथ आश्रमात महिन्यातून मी एकदा जायचो, तिथे आता आठवड्याचाच एक भाग बनून गेला होता. मी नेमकं त्याच वेळी तिथे जायचो जेव्हा ती पांढऱ्या दुपट्ट्याची मुलगी तिथे असायची. आणि गंमत म्हणजे ती प्रत्येक वेळी तिथेच सापडायची, मुलांमध्ये हसत खेळत. पण कधीही उंच आवाजात बोलताना मी तिला ऐकलं नाही. ती जेव्हा बोलायची तेव्हा तिचा आवाज अगदी मृदू आणि वेगळाच वाटायचा. ती मुलांमध्ये अशी वागत होती जणू त्यांची स्वतःची आईच असावी. अनेकदा पाहिलं की ती स्वतः स्वयंपाक करत होती, एखाद्या मुलाला बूट घालायला मदत करत होती किंवा कुणाला जवळ घेऊन शांत करत होती. असं वाटायचं की तिच्याकडे वेळ कमी नाही. ती आपल्या दुःखापासून दूर जाऊन मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणायला आलेली असावी. मी अनेकदा थोड्या अंतरावर उभा राहून तिला पाहत राहायचो. एक दिवस मी मुलांबरोबर बसून काही वस्तू वाटत होतो तेव्हा ती एका लहान मुलाला जवळ घेऊन गेली. तो रडत होता. मी हलक्याच आवाजात मुलांना म्हणालो, ही आंटी तुम्हाला रोज चॉकलेट देते का? एक लहान मुलगा हसत म्हणाला, हो, आंटी रोज येतात, कधी रिकाम्या हाताने येत नाही. मला आश्चर्य वाटलं की ती केवळ प्रेमच नाही तर वस्तूही आणते. एक दिवस मी वर्किंग स्टाफला विचारले की ही मुलगी कुठल्या NGO मधून आली आहे की स्वयंसेवक आहे? त्याने उत्तर दिलं, नाही सर, कुठलाच नेमका रेकॉर्ड नाही, फक्त येते, मुलांशी भेटते, काहीतरी देऊन जाते. मी पुन्हा विचारलं, नाव काय आहे? त्याने म्हटलं, सर, सगळे तिला दीदी म्हणतात, ती स्वतः फार बोलत नाही. मी मनात विचार केला, दीदी, जणू एखाद्या परीकथेतील राजकुमारीच. एक दिवस मी हिम्मत करून तिच्याशी बोलायचं ठरवलं. ती मुलांना गोष्ट सांगत होती आणि सगळे लक्ष देऊन ऐकत होते. मी थोडा वेळ जवळ जाऊन उभा राहिलो, पण तिचे तिकडे लक्ष नव्हतं. गोष्ट संपल्यानंतर जेव्हा मुले इकडे तिकडे झाली, ती उठू लागली. मी हळूच म्हणालो, माफ करा. ती थोडीशी थांबली, माझ्याकडे पाहिलं आणि मग नजर खाली झुकवली. मी विचारलं, तुम्ही रोज येता का इथे मुलांसाठी? तिने हळूच मान हलवली, जणू तिच्या ओठांपर्यंत आलेले शब्द परत गेले. मी म्हणालो, तुमचं वागणं खूप छान वाटतंय. जे लोक मुलांवर प्रेम करतात ते खूप खास असतात. ती काहीच न बोलता शांतपणे पुढे निघून गेली. मी तसाच उभा राहिलो. काहीतरी विचित्र वाटत होतं. ही पहिलीच वेळ होती की एखाद्या मुलीने माझ्या बोलण्याचं उत्तर फक्त शांततेने दिलं होतं, ना हसू ना शब्द. दुसऱ्या दिवशी मी मुलांसाठी एक छोटंसं क्विज तयार केलं, जिंकणाऱ्याला बक्षीस ठेवलेलं. मला असं वाटत होतं की कदाचित ती थोडा वेळ थांबेल
सहभागी होईल, पण मी येताच ती मागच्या भागात निघून गेली. मी एका मुलीकडून विचारलं, तुमची दीदी कुठे गेली? ती म्हणाली, जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा ती मागच्या बाजूला निघून जाते. म्हणते की मी नंतर काम करेन. हे ऐकून मनात एक वेगळा विचार आला. मी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती टाळत होती. तिला कल्पना आहे का की मी तिला पसंत करू लागलोय, की ती खरंच इतकी लाजरी आहे? एक दिवस मी मुलांना चॉकलेट्स देत असताना एक बॅग तिच्या दिशेने दिलं. हे तुमच्यासाठी आहे, मुलांसाठी नाही. धन्यवाद, तुम्ही त्यांच्यासाठी इतकी मेहनत घेतात म्हणून. तिने बॅगकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, तुमचा धन्यवादच पुरेसा आहे. मी विचारलं, तुमचं नाव? ती शांत राहिली. नंतर हळूच म्हणाली, बोलण्यासाठी नावाची गरज असते का? तिने पुन्हा नजर खाली झुकवली आणि उत्तर न देता लगेच निघून गेली. प्रत्येक आठवड्याला माझं मन तिच्याकडे अधिकच ओढलं जाऊ लागलं आणि ती प्रत्येक वेळी मला अधिक दूर जाण्यासारखी वाटत होती. कधी कधी वाटायचं ती मला ओळखते, समजते की मी कोण आहे, पण तरी सुद्धा कोणतंही नातं जोडण्यापासून घाबरते. एक दिवस अनाथाश्रमाच्या इंचार्ज मॅडम म्हणाल्या, शिवम साहेब, जेव्हा तुम्ही येता ना ती मुलगी थोडी बदलते, काहीशी गोंधळलेली वाटते. मी तिला आधीच असं शांत गप्प पाहिलं नव्हतं, पण तुम्ही आलात की ती अगदी शांत होऊन जाते. मी विचारलं, ती माझ्यामुळे घाबरते का? त्या म्हणाल्या, नाही, कदाचित कारण काही वेगळंच आहे. मला दरवेळी तिला बोलायला नवीन युक्ती शोधावी लागायची, पण प्रत्येक वेळी परिणाम एकच, शांतता. आणि तिच्या त्या शांततेतही एक वेगळाच आवाज होता, जो माझ्या आत राहायचा. माझं मन अस्वस्थ होऊ लागलं होतं. तिच्याशी प्रत्यक्ष ओळख नसतानाही मी तिची ओळख अनुभवू लागलो होतो. गेल्या 4 आठवड्यात ती माझ्या आयुष्याचा एक नवाच भाग बनून गेली होती. व्यवसायाचा ताण, आईच्या लग्नासाठीचा हट्ट आणि मित्रांची सततची चर्चा यापासून सुटका हवी असायची. आणि ती एकच जागा होती, अनाथ आश्रम, जिथं मुलांच्या हसण्यातून त्या पांढऱ्या दुपट्ट्यात गुंफलेली शांत मुलगी माझ्या मनाला अस्वस्थतेतून शांततेकडे घेऊन जायची. म्हणून मी कधीही कारणं शोधली नाही. तिचं दर्शनच माझ्या दिवसातील सर्वात मोठा दिलासा झाला होता. ती फारशी बोलायची नाही, पण तिची शांतता जणू एखादी पूर्ण गोष्ट सांगायची. एक दिवस मी मुलांसाठी कपडे, स्टेशनरी आणि काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आलो. गेटवर नमस्कार करून मी थेट आत गेलो. मुलांनी मला पाहताच गोंधळ घातला. शिवम भैया आले, पण माझ्या नजरा त्या झाडाकडे होत्या, जिथे ती नेहमी मुलांसोबत बसलेली दिसायची. तिथे आता एक प्रकारची रिकामी शांतता होती. मी स्वतःलाच समजावलं, कदाचित आत असेल, थोड्याच वेळात येईल. मी मुलांबरोबर वेळ घालवायला लागलो. खेळणी वाटली, फोटो काढले. अर्धा तास गेला, मग 1 तास, पण ती कुठेच दिसली नाही. मी एका मुलीकडून विचारलं, तुमची दीदी आज नाही आली? ती निरागसपणे म्हणाली, माहिती नाही, 3 दिवस झाले आलीच नाही. मी लगेच ऑफिसकडे वळलो. तिथे इंचार्ज आंटी बसलेल्या होत्या. मी विचारलं, आंटी, ती मुलगी जी पांढरा दुपट्टा ओढते ती 3 दिवसांपासून का आली नाही? त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हळूच हताशपणे मान हलवली. म्हणाली, आम्हालाही माहीत नाही बेटा. ती जेव्हा यायची स्वतःहूनच यायची, कधीच कुणालाही तिचा पत्ता दिला नाही. फक्त मुलांसाठी काहीतरी घेऊन यायची आणि परत निघून जायची. तुम्ही कधी विचारलंच नाही, पण ती म्हणायची, माझी ओळख म्हणजे माझं कामच पुरेसं आहे. आम्हाला वाटायचं कदाचित कुठल्या तरी मजबुरीत असेल. मोबाईल नंबर नाही, कोणताही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नाही. इथे असे अनेक लोक येतात जे आपली ओळख न देता फक्त येतात आणि जातात. तीही त्यांच्यापैकीच एक होती. फरक फक्त एवढाच की ती रोज यायची. माझ्या मनात एक विचित्र बेचैनी निर्माण झाली. मी माझ्या मॅनेजरला विराजला फोन केला. विराज, एक काम आहे. एक मुलगी आहे जी गेल्या काही आठवड्यांपासून अनाथाश्रमात येत होती. आता काही दिवसांपासून दिसत नाही. मला तिचा पत्ता शोधायचा आहे. त्याने विचारलं, सर, नाव? मी म्हणालो, माझ्याकडे तिच्या नावाची काहीच माहिती नाही. फक्त एवढं माहीत आहे की सगळे तिला दीदी म्हणतात. ती पांढरा दुपट्टा घालते, खूप शांत असते
आणि मुलांवर खूप प्रेम करते. विराज म्हणाला, सर, हे खूप कठीण आहे, पण मी प्रयत्न करतो. त्याच्या आवाजात शंका होती, पण माझ्या सुरात ठामपणा होता. हो विराज, हे सामान्य काम नाहीये. हे माझ्या मनाच्या शांततेचा विषय आहे. त्या रात्री मी पहिल्यांदा स्वतःला गुंतलेला, हरवलेला वाटलं. माझ्या खोलीत फायली, लॅपटॉपची प्रकाशमान स्क्रीन, पण त्यामध्ये कुठेतरी एक पोकळी वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ऑफिसमध्ये पोहोचलो, पण डोकं सतत त्याच विचारात. कामात लक्ष लागत नव्हतं. प्रत्येक तासाला मोबाईल चेक करत राहिलो की कदाचित विराजकडून काही अपडेट मिळेल. सायंकाळी मी पुन्हा एकदा अनाथाश्रमात गेलो. कदाचित ती येईल या आशेने. मुलांनी मला पाहून आनंदाने गोंधळ घातला, पण माझा जीव त्या एकाच चेहऱ्याच्या शोधात होता, जो आता माझ्या प्रत्येक दिवसाची गरज बनला होता. एका छोट्या मुलीने येऊन विचारलं, शिवम भैया, दीदी परत येतील ना? ती आम्हाला गोष्टी सांगायची. माझ्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं. मी फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणालो, नक्की येतील. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात. पुढच्या दिवशी मी पुन्हा विराजला विचारलं, काही कळलं का? त्याने उत्तर दिलं, सर, काहीच उपयोगी माहिती मिळाली नाही. सोशल मीडियावर कुठलाच फोटो नाही, नाव नाही, काही रेकॉर्ड नाही. जणू ती हवा होती. मी म्हणालो, हवा नव्हती विराज, ती माझ्या आयुष्याचा भाग झाली होती. मग पुढच्या 2 आठवड्यांमध्ये मी माझी गाडी घेऊन संपूर्ण शहरभर फिरलो. अनाथ आश्रम, वुमन्स सेंटर्स, सोशल वर्क संस्थाने दौरे करत राहिलो, फक्त या आशेवर की ती कुठेतरी दिसेल. एकदा एका ठिकाणी एका मुलीला पांढऱ्या दुपट्ट्यात पाहिलं. ती मुलांना शिकवत होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी जवळ गेलो, विचारलं, माफ करा, तुम्ही पूर्वी एखाद्या ठिकाणी? त्या दिवशी मम्मी माझ्या खोलीत आल्या, म्हणाल्या, बेटा, तू खूप शांत झालास. तब्येत ठीक आहे ना? मी म्हणालो, ठीक आहे मम्मी, फक्त थोडंसं प्रेशर आहे, कामाचा प्रेशर. त्यांनी म्हटलं, नाही, काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस. मी गप्पच बसलो. त्या निघून गेल्या. पण मी जाणत होतो, आता लपवायला माझ्याकडे काहीच कारण किंवा जागा राहिलेली नव्हती. रात्री उशिरा मी गच्चीवर बसून राहिलो. संपूर्ण शहराच्या रोषणाईत एकच चेहरा शोधत राहिलो. विचार करत राहिलो, एक व्यक्ती जिने माझ्याशी नीटसं कधी बोललंच नाही, ती इतकी खास का झाली? कदाचित प्रेम असंच असतं, शांतपणे, हळूहळू, आणि मग अचानक सर्व काही व्यापून टाकणारं. त्या रात्री मी पहिल्यांदा स्वतःला कबूल केलं. मला त्या मुलीवर प्रेम झालं आहे, पण ती आता कुठेच नव्हती. त्या दरम्यान कंपनीचं काम झपाट्याने वाढत होतं. आम्ही एक नवीन ब्रँच सुरू केली, 2-3 मोठ्या इन्व्हेस्टमेंट डील्स फायनल केल्या. पण या सगळ्यात माझा रस फक्त जबाबदारीपुरताच मर्यादित होता. कुठल्याही यशामध्ये तोच उत्साह नव्हता जो पूर्वी असायचा. पप्पांनी एक दिवस मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि विचारलं, शिवम, तू ठीक आहेस ना? आजकाल तुला कोणत्याही गोष्टीची पर्वा वाटत नाही. पप्पा, बस थोडा मानसिक थकवा आहे, मी उत्तर दिलं. ते म्हणाले, मानसिक थकवा तेव्हाच येतो जेव्हा मनात काहीतरी चालू असतं. काही त्रास आहे का? मी शांतच राहिलो. पप्पांनी पुन्हा विचारलं, काय झालंय सांग ना. मी मनात म्हटलं, एक अशी मुलगी जिला मी नावाने सुद्धा ओळखत नाही, ती मला सारखी आठवत राहते. हे जर पप्पांना सांगितलं असतं तर त्यांनी मला वेड्यात काढलं असतं. घरी मम्मी रोज नवीन लग्नाची स्थळं घेऊन यायची. एक संध्याकाळी मी घरी आलो तर ड्रॉइंग रूममध्ये 2 बायका आणि एक तरुणी बसलेली होती. मम्मीने मला हाताने बसायला सांगितलं. हा शिवम आहे. मी शांतपणे नमस्कार केला आणि न थांबता सरळ माझ्या खोलीकडे निघालो. मम्मी मागून आल्या, हे काय वागणं आहे? पाहुण्यांसमोर असं करतात का? मम्मी, मी आधीच सांगितलंय ना की मला सध्या लग्नाचं काही इच्छित नाही. कधी करणार मग? 1 वर्ष होऊन गेलं आणि तू अजून नकार देतोयस. मम्मी, फक्त थोडा वेळ हवाय. किती वेळ बेटा? तुझे सवंगडी आता बाप सुद्धा झालेत आणि तू अजून वेळ मागतोस. मी गप्प बसलो. मम्मी रागावून निघून गेल्या. त्या रात्री विराजचा फोन आला. सर, एक छोटासा तपास मिळालाय. कुणीतरी सांगितलं
की अशाच वर्णनाची एक मुलगी एका सोशल संस्थेमध्ये काम करत होती. नंतर अचानक रिझाईन करून गायब झाली. पत्ता? मी विचारलं. सर, पत्ता नाही मिळाला. फक्त एवढंच कळलंय की ती आपल्या पप्पांसोबत परत निघून गेली आहे. कदाचित एखाद्या खालच्या भागात राहत असावी. मग तिथे शोधा. हफ्ते लागले तरी चालतील, मी म्हणालो. जी सर. पण सर, आता 1 वर्ष झालं. कदाचित ती आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली असेल. विराज, म्हणूनच तर तीच मुलगी हवी आहे. पुढचे काही महिने असेच गेले. रोजचं आयुष्य एकसारख्या गोष्टीभोवती फिरत राहिलं. घरात लग्नाच्या चर्चा, ऑफिसमध्ये फाईल्स आणि मनात एक रिकामी जागा. पप्पांनी पुन्हा एक दिवस चर्चा काढली. शिवम, आता तू तुझं आयुष्य गंभीरपणे घे. तुझ्यानंतर हे सगळं कोणासाठी आहे? एक जोडीदार लागतो, आयुष्यभरासाठी. पप्पा, मी कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही. फक्त एकच गोष्ट मागितली आहे, थोडा वेळ द्या. किती वेळ? जोपर्यंत ती परत येत नाही. आणि जर ती परत आली नाही तर? मी पहिल्यांदा मान खाली घातली. माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी कंपनीत एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला, ज्यामध्ये एकट्या असलेल्या लोकांना सपोर्ट दिला जायचा. माझ्या आतून मला माहीत होतं की हे फक्त एक निमित्त आहे. कदाचित कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी ती पुन्हा दिसेल. पण प्रत्येक वेळी फक्त आशा आणि शांततेचा खेळच सुरू राहिला. तो दिवसही आला ज्याची मला भीती वाटत होती. मम्मीने सकाळी नाश्ता करताना सांगितलं, एक शेतकऱ्याची मुलगी आहे, खूपच सुशिक्षित, सुसंस्कृत आणि तुझ्यासारख्या स्वभावाची आहे. मी चहाचा कप ठेवला आणि मम्मीकडे पाहिलं. भिंत सुद्धा यांच्यापेक्षा मऊ असते. त्याच संध्याकाळी ती मावशी पुन्हा घरी आली. हातात मुलींच्या फोटोचा गठ्ठा होता. त्यांनी एक फोटो माझ्यासमोर धरला. ही आहे ती मुलगी. तुझे पप्पा होकार देऊनच बसलेत. आता तुझं उत्तर हवंय. मी फोटोवर एक नजर टाकली. साधे कपडे, हलकी हसू, मागे गावाची पार्श्वभूमी. मी फक्त एवढंच विचारलं, यात काय आहे? मम्मी म्हणाल्या, तुझ्यासारखी सुशिक्षित, समजूतदार, सगळं आहे हिच्यात. आणि माझी पसंती म्हणजे तुझी मर्जी. तुला तुझी पसंती माहीत आहे का? आता आई आहे तुझी. तुझ्यासाठी चांगला निर्णय मीच घेऊ शकते. मी तो फोटो मेजवर परत ठेवला. मुलगी नाही मम्मी, हे माझ्या आयुष्याचा निर्णय आहे आणि हा निर्णय मीच घेईन. मम्मी गप्प झाल्या, पण त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं त्या आता माघार घेणार नव्हत्या. 2 दिवसांनी मी ऐकलं की आई बाबा गावाला गेलेत नातं ठरवायला. मला सांगणंही गरजेचं वाटलं नाही त्यांना. संध्याकाळी परत आल्यावर आई म्हणाली, सगळं ठरलंय, पुढच्या महिन्यात लग्न आहे. आई, खरंच तुम्ही माझ्याशी जबरदस्ती करणार का? आई म्हणाली, शिवम, कधी एखादं काम मनापासून केलं आणि ते वाया गेलंय का? तुला वेळेने सगळं समजेल. मला राग आला आणि मी खोलीत निघून गेलो. रात्री बाबा माझ्याकडे आले. बाळा, तुझ्या आईची तब्येत ठीक नसते. ती खूप त्रासात असते तुझ्यामुळे. कधी कधी मोठ्यांचं ऐकणं गरजेचं असतं. पप्पा, मी कधीही अवज्ञा केली का? पण ही तर माझ्या आयुष्याची बाब आहे. जर आईने हा निर्णय घेतलाय तर त्यामागे माझं भलं असेलच. गोष्ट तिथेच थांबली. दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी सुरू झाली. माझा विरोध, माझी शांतता, काहीच परिणाम झाला नाही. नातं ठरवून ती मुलगी शहरात आणली गेली. लग्नाचाही दिवस आला. साधा सोहळा ठेवलेला होता. मी तिथे फक्त औपचारिकतेसाठी गेलो. पाहुण्यांशी भेटलो, फोटो काढले, पण मनात एक वादळ चालू होतं. मित्रांमध्ये काहीच बोललो नाही. विराज मात्र एका कोपऱ्यात शांत उभा होता, पण त्याला सगळं समजत होतं. लग्न झालं. सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला. आई खूप खुश होती. बाबांच्या चेहऱ्यावर हसू होतं, जणू संपूर्ण घर उजळून गेलं होतं. जेव्हा मी खोलीकडे गेलो, तिथे हलकासा उजेड होता. दरवाजा उघडाच होता. ती बसलेली, लाल साडीमध्ये, डोक्यावर ओढणी घेऊन, जणू माझी वाट पाहत होती. मी दारापर्यंत गेलो, पण मन थबकलं. मी रागानं म्हणालो, तू माझ्या इच्छेने इथे आली नाहीस. माझ्या आईने तुला जबरदस्ती माझ्यावर लादलंय. मी दुसऱ्या कोणाला आवडतो. माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच नाही. मी तुला स्वीकारलं
तर ती माझ्या प्रेमाशी बेईमानी ठरेल. मी कपाटातून कपडे काढायला लागलो. ती काहीच बोलली नाही. हळूच उठली आणि बाहेर निघून गेली. ना मी तिच्याकडे पाहिलं ना तिनं मला पाहिलं. मी दरवाजा बंद केला. खोलीत एक उदास शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई खोलीत आली. मी तिला बाहेर काढून दिलं. हे काय वागणं आहे? आई, मी आधीच सांगितलं होतं ना की हे लग्न तुमच्या हट्टामुळे झालंय, माझ्या इच्छेने नाही. ही काही जबाबदारी नाही जी जबरदस्ती घेतली पाहिजे. तुला तुझं आयुष्य हवं आहे की फक्त तुझ्या मनासारख्या गोष्टी? तुझा हा हट्ट आम्हालाही त्रासदायक ठरतोय. आता तुला तिला स्वीकारावंच लागेल, आवडो ना आवडो. मी काहीच बोललो नाही. शांतपणे गच्चीवर गेलो. लग्नाला 3 दिवस झाले होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. आई वारंवार पाहुण्यांना सांगत होती की ती मुलगी किती गुणी आहे, शांत आहे, सगळ्या कामात साथ देते. आणि मी हे सगळं ऐकत होतो, जणू शरीराने तिथे होतो, पण मन कुठेतरी हरवलेलं होतं. ती कधीही माझ्या समोर यायचा प्रयत्नच करत नव्हती. मी घरी आलो की ती कुठे गायब व्हायची. आई काही बोलायचा प्रयत्न करायची, पण माझ्या चेहऱ्याकडे बघून गप्पच राहायची. त्या रात्री आईने स्पष्ट सांगितलं, शिवम, आता पुरे झालं. तू एक पुरुष आहेस, ती आपल्या घरची सून आहे. जर तूच तिला नाकारलंस तर ती मुलगी कुठे जाईल? मी जेवण करत होतो. आईनं प्लेट ओढून घेतली. आत्ताच तिच्याकडे जा. ती तुझी बायको आहे. तुझा हक्क आहे तिच्यावर. मी उठलो, दरवाजा उघडला आणि खोलीत गेलो. ती बसलेली होती, हात जोडलेले होते, चेहरा आकाशाकडे. मी काही क्षण दारातच उभा राहिलो. तिची पाठ माझ्याकडे होती. हळूहळू मी तिच्याजवळ गेलो. प्रार्थनेत काय मागतेस? की तुझा नवरा तुला स्वीकारेल? मी कडवटपणाने म्हणालो. ती दचकली नाही, ना माझ्याकडे पाहिलं. प्रार्थना पूर्ण केली, डोकं खाली झुकवलं आणि शांतपणे बसून राहिली. ऐक, तू जबरदस्ती माझ्या आयुष्यात आली आहेस. हे लग्न माझ्या इच्छेने झालेलं नाही. मी तुला कधीच प्रेम करणार नाही. जर राहायचं असेल तर या खोलीतून बाहेर निघून जा. ही खोली माझी आहे. ती उठली, आपल्या ओढणीला नीट केलं आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेली. मी दरवाजा बंद केला आणि संपूर्ण खोलीत एक प्रकारचं शांततेचं दडपण पसरलं. रात्रीचा पहिला प्रहर होता. मी बेडवर बसून आपली श्वासांची गणती करत राहिलो. मोबाईल उचलला, जुने फोटो पाहू लागलो, अनाथ आश्रमातल्या मुलांसोबतचे. आणि मग तो चेहरा जो आत माझ्या आयुष्यातून पूर्णपणे नाहीसा झालाय. मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागलो, मी खरंच इतका कठोर झालोय का? की एका मुलीची इज्जत, तिची भावना, तिचा आदर काहीच जाणवत नाही? आणि लगेचच स्वतःच उत्तर दिलं, नाही, मी फक्त हतबल आहे. हे सगळं माझ्या मर्जीनं झालेलं नाही. ही सगळी जबरदस्ती आहे. खोलीतील ती नीरव शांतता जणू माझ्या आत उतरू लागली. मी उठलो, खिडकीजवळ गेलो. खालच्या हॉलमध्ये ती मुलगी चादर ओढून शांत बसलेली होती, कदाचित विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आई किचनमध्ये होती. ती तिच्यासोबत पीठ मळत होती. आईनं मला पाहून सांगितलं, बेटा, नाश्ता कर. तुझ्या बायकोनं स्वतःच्या हातांनी केलंय आज. मी काहीही न बोलता टेबलवर बसलो, नाश्ता केला. पण मन कुठेच नव्हतं. ती शांतपणे कामात गुंग होती आणि मीही तिला पूर्णपणे दुर्लक्षित करून नाश्ता करत राहिलो. दुपारी विराजचा कॉल आला, सर, उद्याची मीटिंग कन्फर्म आहे. 2 वाजेपर्यंत निघावं लागेल. ठीक आहे, तयार राहा. संध्याकाळी एक जुना मित्र भेटायला आला, जो लग्नात येऊ शकला नव्हता. यार, अभिनंदन. ऐकलं, खूप साधी आणि सोजवळ मुलगी आहे तुझी पत्नी. गावाकडून आलेली आहे ना? कशी सुरू आहे लग्नाचं आयुष्य? मी हसून म्हणालो, जणू जबरदस्ती करून लावलंय. तो म्हणाला, अरे यार, वेळ सगळं शिकवतो. कदाचित एक दिवस तुम्ही दोघं खूप खुश राहाल. मी हसत म्हणालो, जर असा दिवस आला तर सर्वात आधी तुलाच सांगणार. रात्री परत तोच प्रसंग. मी माझ्या खोलीत, ती गेस्ट रूममध्ये. एक दिवस आई माझ्या खोलीत आली, तू अजूनही तिला स्वीकारलं नाहीस?
ती दररोज तुझी वाट पाहत असते. आई, मी तिला कसं स्वीकारू? माझ्या मनात तिच्यासाठी काहीच नाही. मग तू तिचा चेहराही बघितला नाही. तिला एक संधी तरी दे. जिच्यासाठी मनात जागा नाही, तिला कितीही जवळ आणलं तरी ती अनोळखीच वाटते. आईच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. काही दिवस हे असंच सुरू होतं. ती माझ्यासमोर येत नसे, मीही तिला दुर्लक्षित करत राहिलो. आम्ही एकाच घरात राहूनही दोन वेगळ्या दुनियेत जगत होतो. मी ऑफिसमधून परत आलो. ती छतावर कपडे वाळत घालत होती. मी तिला पाहिलं. ती कामात गुंतलेली होती. मग ती बोलली, जिथे नातं असतं तिथेच घर असतं. मी वळलो. जणू उत्तर ऐकायचं नव्हतंच. रात्री मी उशिरा खोलीत आलो, दमलेला, गोंधळलेला. मनात एकच प्रश्न होता, मी खरंच योग्य करतोय? पण त्याचं उत्तर देणारं कोणी नव्हतं. आणि हळूहळू ही वेदना, ही शांतता माझ्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनून गेली. मित्रांनो, मला आशा आहे आपल्याला कथा आवडली असेल. कथा मोठी असल्यामुळे आपण पुन्हा भेटूया कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.